आजचे दैनंदिन मानना. परमेश्वराची स्तुती असो. नवा दिवस नवी आशामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. घेऊन वाचूया जकरिया 2:10. हे सियोन कन्ये, जय जयकार व उल्हास कर, कारण पहा मी येईन, मी तुझ्यात वस्ती करीन असे परमेश्वर म्हणतो. तर आज परमेश्वराचं वचन हे सियोन कन्ये म्हणजे आपल्याला परमेश्वर बघून म्हणत आहे की मी येईन आणि तुझ्यात वास करील असं परमेश्वराचं वचन आपल्याला सांगत आहे. जसं आपण बघू शकतो की जुन्या काळामध्ये पवित्र आत्मा सगळ्यांना दिला गेला नव्हता. फक्त तो तीन प्रकारच्या व्यक्तींवर उतरायचा जेव्हा विशेष काम असायचं, जसं की भविष्यदत्तांवर, संदेष्टांवर आणि राजावर आणि याजकांवर पवित्र आत्मा उतरायचा. पण आपण बघू शकतो की या नव्या नियमामध्ये आपण बघू शकतो की जेव्हा आपण येशू ख्रिस्ताला आपला प्रभू परमेश्वर म्हणून विश्वास करतो, तेव्हा परमेश्वर त्याचा आत्म्याला आपल्याला देतो. म्हणून परमेश्वर बोलतो की मी तुझ्यात वास करतो, म्हणून तुम्ही काय करा, आनंद आणि उल्हास करा म्हणून परमेश्वर म्हणतो. ज्याला कोणाला पवित्र आत्मा नसेल भेटला तर तुम्ही परमेश्वराला मागा, परमेश्वर तुम्हाला त्याच्या आत्मेने तुम्हाला भरेल. आणि आपला परमेश्वर आपल्यामध्ये वास करतो म्हणजे परमेश्वर लांबचा परमेश्वर नाही आहे, आपल्या जवळच आहे. पण जेव्हा आपण त्याला हाक मारतो तेव्हा तो आपली प्रार्थना ऐकतो. तर आपण त्याला हाक मारली पाहिजे आणि आपण त्याच्यावर विश्वास केला पाहिजे, कारण की आपला परमेश्वर आपला जवळचा परमेश्वर आहे. तो आपली प्रार्थनाला, आपण जे पण जे आपण रडून परमेश्वरासमोर प्रार्थना करतो, तो सर्व गोष्टी आपले ऐकत असतो आणि वेळेवर परमेश्वर त्या सर्व प्रार्थनांचे उत्तर आपल्याला देईल. चला हे वचन आपण स्वीकारूया आणि प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता परमेश्वर, तुझ्या वचनासाठी धन्यवाद करतो की तू आम्हाला उल्हास आणि आनंद करायला सांगतो, कारण की तू आमच्यामध्ये वास करतो. जेव्हा आम्ही तुझ्यावर विश्वास करतो तेव्हा तू तुझा आत्मा आम्हाला देतो, म्हणून धन्यवाद करतो राजा. या वचनाने प्रत्येकाला तू आशीष कर राजा. येशूच्या नावाने प्रार्थना ऐक माझ्या स्वर्गीय पिता. आमेन.